हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आज ना मज्जाच झाली. एक कुत्रा आहे ना आमच्या गेटपाशी येऊन खूप जोराजोरात भुंकत होता. मग असं वाटत होतं की म्हणजे घरामध्ये कोण आलं आणि कोण नाही. आता जवळपास आहे ना म्हणजे असे साप वगैरे निघाले म्हणजे ना कुत्रे खूप भुंकत असते. आता हा कुत्रा आहे ह्या गेटपाशी येऊन खूपच भुंकत होता. इतकं घाबरलो ना आम्ही. तर आम्हाला असं वाटलं की साप आला की काय. म्हणून आहे ना आम्ही हळूहळू पाहत गेलो तर झाडाखाली दिसली मांजर. बघा मुक्या जनावराचं हे असं असते. थांब. गरम वाटत काहीच नाही. आऊ मांजर आहे. मांजर लपली इथे. म्हटलं मांजर नाही साप आहे. मला एवढी भीती वाटली. मला साप तर नाही घुसला. आणि हे बयाबाई इथं बसली आणि तो कुत्रा हिच्या मागं धावला असा ना तो भुंकून राहिला तेव्हाचा. मला असं वाटलं की साप बीप घुसला म्हणूनच तो भुंकून राहिला. खरा तो सांगत आहे किती वेळचं गेटपाशी येऊन की आली बा. पकडलं का काय माहित. तिने तर ठीच धरला. म्याव बाई. आ तो कुत्रा पाहा आम्हाला सांगत होता कोणीतरी घरात आलं म्हणून तुमच्या. आणि तुम्ही बसल्या वाटते इथं. का जागा बदलवली ना आहे ना. जिन्याच्या खाली खूप गरम गरम वाटतं तसं ना. जिन्याच्या खाली नंतर बसते. हां दुपारची बसते आहे ना. बापरे किती थंड पाणी. पहा ना पक्ष्यांसाठी आम्ही घरातलं तरी पाणी एवढं नाही थंड राहत. एवढं पक्ष्यांसाठी थंड थंड पाणी आहे मस्त. पक्ष्यांसाठी भरून ठेवलं. झाडाची हालत बाई खरंच इतकी घाबरली मी. आणि तू सांगून या सराला गेटपाशी येऊन की कोणीतरी आलं तुमच्या घरी म्हणून. तर बघा मला भूक लागली म्हणून मी राणीला पास्ता बनवायला सांगितला. इकडे छान असा पास्ता शिजत आहे. आणि पालक बघा फ्रीजमध्ये असून 4-5 दिवस झाले आणली खराब झाली. आणि इकडे पास्ता बनवण्याची तयारी. राण्या तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. काय काय खाल्लं होतं राणी मी. टरबूज खाल्लं होतं. डांगर खाल्लं होतं. तर माझे हे दात आहे ना माझ्या दातामध्ये इन्फेक्शन झालं होतं. पूर्ण माझं हे सुजलं होतं आणि इतकी ठणक होती दाताला. बापरे 4-5 दिवस तर माझे इतके म्हणजे वेदनेत गेले. काही खाणं नाही पिणं नाही काहीच नाही. आता तुम्ही सांगा की काय खावं. डॉक्टर म्हणते फळं खा म्हणजे हेल्थ चांगली राहते. आपलं शरीर चांगलं राहते. आपलं आरोग्य चांगलं राहते. पण काय खावं तेच समजत नाही. साधं डांगर खाल्ल्याने इतकं इन्फेक्शन झालं म्हणजे सांगा. आजकाल पावडर टाकून इतके फळं पिकवतात लोक पैशासाठी. म्हणजे दुसऱ्यांचा जीव ना असा म्हणजे धोक्यात घालतात. केळं पण बघा. केळं तसेच राहते. आतमधून काळे. आंबे आतमधून पांढरे वरून पिवळे. असं वाटते की खूप चांगले आहे. आता काय खावा आणि काय नाही तेही समजत नाही. आणि त्या मग माझ्या दाताच्या 8-10 दिवसाच्या गोळ्या दिल्या डॉक्टरनी. म्हणजे वेदनाच नव्हत्या जात. इतकं म्हणजे माझं पूर्ण तोंड सुजून आलं होतं. हे पूर्ण अधोबांचीच बांधली होती मी. इतकं भयंकर वाटत होतं. 10 दिवसाच्या गोळ्या दिल्यात. आत्ता थोडं बरं आहे. तरी ती आहेच थोडी सीझन. बघा आता म्हणजे साधं डांगर खाल्ल्याने जर इतकं इन्फेक्शन होत असेल तर काय खावं माणसाने आणि काय नाही. त्याने आणि त्या गोळ्या घेऊन आहे ना इतक्या म्हणजे पावरच्या गोळ्या दिल्या. पोटात खूप गडबड होती आणि सगळे कामं करेपर्यंत एकदम 2 वाजता जेवण करायला. तिला म्हटलं काल डीमार्टमध्ये पण गेली होती तर ते संध्याकाळी मग काही असं पूर्ण आल्यावर जेवण होत नाही बरोबर. तर म्हटलं बाई थोडंसं नाश्त्याला कर. दादा निरू म्हणते मॅगी बनव पास्ता बनव. दादा तिने काल पास्ता आणला तर ती पास्ता बनवत आहे. बघा असं आहे म्हणजे काय खावं तेच कळत नाही. आता डांगर खाणं बंद. आता फ्रूट्सच खायची भीती वाटते. तर चला असं आहे. म्यावबाई तिकडली इकडं आली बघा. मस्त झोपते दिवसभर इथं. आता तिकडे गरम झालं बाहेर. मग अशी बाहेर होती. आता बघा इकडे आली. म्याव इकडे आली तू. काय नाही झोप 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 झोप. असं झोपा लागते का मस्त. हां काय राहू दे दादू. हो आणते.
तर इकडे बघा, कुठलंही पार्सल आलं की निरू आधी ते पार्सल खोलतो. आणि आता त्याला ना इतकी सवय झालेली आहे, म्हणजे मी व्लॉग बनवतो ना तर त्याला पण अशी सवय झालेली आहे. मस्त छान बोलतो, हॅलो दोस्तो, हॅलो दोस्तो. मी आहे ना एक त्याचा ना व्हिडिओ केला होता, पण माहीत नाही मी चालूच करायची विसरली. किराणा भरण्याचा इतका छान बोलला तो, इतकं त्याने छान सामान दाखवलं, वस्तूचे नावं घेऊ पण मी ना व्हिडिओ स्टार्ट करण्याची नाही का विसरून गेली. तर त्याच्यामुळं बघा, मुलं आहे ना असं मोठ्यांचं पाहून ना असं सगळं अनुकरण करतात. तर इथे बघा, आमच्याकडे ना भरपूर जोरात असा पाऊस झाला, पहिला पाऊस. इतकं गरम होत होतं आणि पाऊस गेल्यानंतरही भरपूर गरम होणार आहे, कारण का उन्हाळाच इतका तापला. आमच्या इकडे आहे ना 38 अंश तापमान होतं. इतके झाडं खराब झाले माझ्या घरचे, आजपर्यंत कधीच इतके झाडं खराब झाले नाही. तर बघा, इतका वादळ वाऱ्यासहितनं खूप जोरदार पाऊस आला, पहिला पाऊस. बघा झाडं कसे हालतात. तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजे संडेचा व्हिडिओ. आणि संडेला आमच्याकडे ना बाजार असतो, तर ना मार्केटमधून सांबार आणला होता. तो सांबारही इतका असा छान तोडून ठेवावा लागतो. सोबतच रसाचे आंबे पण आणले. मला आमरस खूप आवडतो, म्हणजे आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आमरस आवडतो. तर म्हणून आज ना माझ्या आवडीचा बेत करण्याचा ठरवलं. तर मी ना असे हातानेच असे ना आंबे आधी असे लुसलुशीत करून घेते, म्हणजे पिकवून घेते. मला ना ते असं चम्मचने काढलेलं ते आवडत नाही तसं. आणि छान मग याचा असा आंबा असा पिकवून छान असा याचा गर काढून मग नंतर मी मिक्सरमधून त्याला काढत असते. आणि साखर टाकून मग थोडा वेळ ना फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे तो ना असा थंड थंड रस आहे ना खायला छान वाटतो. तर आज ना माझ्या असा आवडीचा बेत बनवला मी. आमरस, शेवळ्या आणि पापड खूप आवडतं मला. पण दातामुळे ना मी जरा कमीच खाल्ला, कारण की आता ना खूपच भीती वाटते असं काही खायची, फळं खायची वगैरे खूप भीती वाटते मला. तर बघा, असा झाला आज माझ्या आवडीचा मेनू. तर बघा, अशा पद्धतीने मी आंब्याचा हा असा गर काढलेला आहे. आणि इकडे ते आंब्याचे साल आता छान असे धुवून छान याला ना असं मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे मिक्सरमधून. आणि मग साखर टाकून त्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर बघा, आजचा मेनू असा पापड, गव्हाचे पापड आहे ते, शेवळ्या आणि हा असा आमरस. तर आज असं छान माझ्या आवडीचं असं जेवण बनलेलं आहे. तर चला या जेवायला. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.